तर नाशिक पालिकेसंदर्भातील चर्चेसाठी महाजनांकडे गेलो होतो असं जिरवाळ यांनी सांगितलं। त्यावेळी महाजनांकडे वेळ नव्हता, पण दुसऱ्या ठिकाणी आमची चर्चा झाल्याचं जिरवाळ यांनी म्हटलं। चर्चा न करताच महाजन निघून गेल्याच्या प्रश्नावरून नरहरी जिरवाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशकात हतबलता दिसून आली होती। चर्चेसाठी नरहरी जिरवाळ, हिरामण खोसकर आणि समीर भुजबळांना वेटिंगवर राहावं लागलं होतं। अशा चर्चा ज्या आहेत त्या त्यावेळेला होत्या। गिरीश महाजन साहेबांचं तेच म्हणत असाल आपण, तर ते बरोबर आहे। त्या दिवशी मला त्यांना भेटायचं म्हणून मी गेलो की बाबा आपण काय करायचं, मग महायुतीच्या संदर्भातली चर्चा आपण केली पाहिजे। कारण आपण राज्यात जर एकत्र आहोत इथे एकत्र राहिलं पाहिजे। तिथं खूप सारी भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि आम्ही दोघं तिघच होतो। त्याच्यामुळे मग मी जाऊन फक्त सांगितलं की बाबा मला भेटायचं आहे। मग त्यांना तिथं वेळ मिळणार नव्हता म्हणून त्यांनी मला सांगितलं, दुसऱ्या जागेवर जाऊन मी भेटलो, त्याच्यावर चर्चा केली। मग आमदारांबरोबर बसायला सांगितलं, आम्ही बसलो। आता आमची बोलणी चालू आहे, आज उद्या शक्यता आहे। तर भाजपा सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस सोबत युती केल्यास चालेल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा जिल्हाध्यक्षांना या सूचना ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा। अट एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये। उभाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं NCP, अजित पवारांचं NCP आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल।